नमस्कार. आज आपण बनवणार आहोत डाळ मुंडी. त्यासाठी मी बकऱ्याची एक मुंडी पूर्ण घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे. वाटीभर हरभऱ्याची डाळ मी 3 तास भिजवून घेतली आहे. 1 वाटी खोबरं घेतलंय भाजून. कांदा एक मोठा कापून घेतलाय. कोथिंबीर घेतली आहे. खडे मसाल्यामध्ये दालचिनी, 3 लवंग घेतलाय, 4-5 मिरे, 1 काळी वेलची, 3 हिरवी वेलची आणि तेजपान घेतलंय. 2 मोठे कांदे गॅसवर भाजून घेतले. लाल तिखट घेतलंय 4 चमचे. मटण मसाला घेतलाय 4 चमचे आणि हा घरचा काळा मसाला घेतलाय 3 चमचे. हळद घेतलाय आणि मीठ घेतलंय. मिक्सरचं भांडं घेतलंय मी. त्यात कोथिंबीर, कांदा आणि आलं लसणाची पेस्ट टाकूया आपण. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट मी यात घालते आणि आपण शिजवतानाही घालणार आहोत. आणि खोबरं जे घेतलंय आपण भाजून तेही टाकते मी यात. वाटण करून घेऊया थोडं पाणी घालून. वाटण करून घेतलंय मी. कुकर ठेवून घेतलाय मी. तेल आपलं कडकडीत तापलंय. त्यात मी खडे मसाले घालते. तेजपान, दालचिनी, लवंग, वेलची आणि काळी वेलची घातली आहे. कांदा टाकूया. यातच परत 1 मोठा चमचाभर आलं लसूण पेस्ट घालते मी. व्यवस्थित परतून घ्यायची. लाल तिखट घालते मी 4 चमचे. मटण मसाला घालते आणि गरम मसाला घालते. हळद घालते, मीठ घालते चवीनुसार. परतून घेते मी व्यवस्थित मसाले आपले. आता आपण वाटण केलेला मसाला घालूया. परतून घेऊया व्यवस्थित. मसाल्याला आपल्याला व्यवस्थित तेल सुटू द्यायचं आहे. डाळ मुंडी ही आगरी समाजातील लोकांची अगदी पारंपरिक रेसिपी आहे. त्यांच्या हळदीत ही असतेच असते. त्यांची अगदी आवडती डिश आहे आणि अतिशय छान चव असते. मसाला आपण व्यवस्थित परतलाय. आता आपण मुंडी टाकून घेऊया. मुंडी ही आपण व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं परतून घ्यायची आहे. मुंडी आपली व्यवस्थित परतून झाली आहे. आता मी पाणी घालते. यात गरम पाणी घालते. खूप पाणी नाही घालायचं, अगदी मुंडी बुडेपर्यंत. किंचित थोडं वर. व्यवस्थित हलवून घेऊया आणि कुकरच्या आपण एक 5-6 शिट्ट्या करून घेऊया. व्यवस्थित शिजलं पाहिजे मुंडी. झाकण लावून घेते मी. शिजू देऊया व्यवस्थित. एक 5 शिट्ट्या करून घेतल्या आपण. कुकर आपला गार झालाय. उघडून बघूया आपण. बघू शकता आपली मुंडी व्यवस्थित शिजली आहे आणि छान रंगही आलाय.
आता आपण जी डाळ भिजवून घेतली होती ती टाकणार आहोत. डाळ टाकली आहे मी. व्यवस्थित हलवून घेऊया आणि पुन्हा आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजेल आपली. झाकण लावून घेऊया. कुकर जरा गरम आहे म्हणून मी नॅपकिनच्या मदतीने झाकण लावून घेतलंय. परत गॅस लावून घेतलाय आणि 2 शिट्ट्या करून घेऊया आपण. कुकर आपला गार झालाय. आपण पुन्हा 2 शिट्ट्या करून घेतलाय. उघडून घेऊया आपण. बघू शकता आपली मुंडी छान रेडी झाली आहे. डाळही व्यवस्थित शिजली आहे आपली. बघू शकता. सर्व करून घेऊया आपण आपली डाळ मुंडी. नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. सर्व करून घेतली आहे मी डाळ मुंडी गरमागरम तांदळांच्या भाकरीसोबत. नक्की एन्जॉय करा आणि रोशनीज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.